नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक मनाला स्पर्श करणारी गोष्ट सांगणार आहे। त्या गोष्टीचं नाव आहे चांदणीचं खरं तेज। एका छोट्याशा गावात चांदणी नावाची 12 वर्षांची मुलगी राहत होती। ती खूप हुशार पण थोडीशी गर्विष्ठ होती। शाळेत तिला नेहमी पहिला नंबर मिळायचा, त्यामुळे ती सगळ्यांशी थोडी वरचढ बोलायची। मित्रमैत्रिणींनी काही विचारले की ती म्हणायची, अरे मला सगळं माहीत आहे। हळूहळू सगळे तिच्यापासून दूर जाऊ लागले। एके दिवशी शाळेत टीमवर्क स्पर्धा जाहीर झाली। प्रत्येक गटाला एक छोटासा प्रकल्प तयार करायचा होता। चांदणीला वाटलं मी एकटीच सर्वात चांगलं करू शकते, पण शिक्षकांनी तिला 3 मुलांसोबत गटात ठेवलं। ती म्हणाली, अरे तुम्ही लोक काही करू नका, मीच सगळं करेन। तिने सगळं स्वतःचं केलं, पण जेव्हा सादरीकरणाचा दिवस आला तेव्हा तिचं मॉडेल तुटलं आणि तिचं मन खट्टू झाला। तेव्हा तिच्या टीममधील आर्या, वीर आणि सागर यांनी तिला म्हटलं, चिंता करू नकोस, आपण सगळे मिळून हे दुरुस्त करू। ते चौघे कामाला लागले। सगळ्यांनी आपापली कल्पना दिली। कोणी रंग लावला, कोणी जोडणी केली, कोणी बोलण्याचा भाग तयार केला। त्यांच्या एकत्र प्रयत्नांमुळे त्यांचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला। शिक्षकांनी सांगितलं, हे खरं तेज टीमवर्क आहे। एकत्र काम केल्याने यश नक्की मिळतं। चांदणीच्या डोळ्यात पाणी आलं। तिने सगळ्यांची माफी मागितली आणि म्हणाली, आज मला समजलं की खरं ज्ञान म्हणजे इतरांना कमी लेखणं नाही, तर सगळ्यांकडून शिकणं। त्या दिवसानंतर चांदणी नम्र झाली, सगळ्यांशी प्रेमाने वागू लागली। तिच्या वर्तनातला हा बदल पाहून शिक्षक म्हणाले, आता तू खरोखर तेजस्वी झाली आहेस, कारण तुझ्या मनात नम्रतेचा आणि मैत्रीचा प्रकाश आहे। गोष्टीतून शिकवण, एकट्याने आपण जलद जाऊ शकतो, पण एकत्र राहिलं तर दूरवर पोहोचू शकतो। नम्रता, सहकार्य आणि मैत्री हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये। धन्यवाद।